चला तर आज आपण बघणार आहोत बाहेर जसा गाड्यावर मिळतो तसाच परफेक्ट असा अंडा पाव कसा बनवायचा। कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते। एकदा जर असा घरी बनवून खाल तर बाहेरचा विसरूनच जाल अंडा पाव। आणि नंतर त्यासाठी मी इथं अंडे पण घेतलेले आहेत 4 उकडून साल काढून यावरचे। तर त्यासाठी इथं मी अंडे घेतलेले आहेत। आता याला मधोमध कापून घेते। मधोमध कट करून घेतलेले आहेत अंडे पण इथे। त्यासाठी मी इथं एक कांदा पण चिरून घेतलेला आहे बारीक, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, कोथिंबीर आणि 2 पाव पण घेतलेले आहेत। चला मग आता रेसिपी पटकन सुरू करू। हे पाव मध्ये भागून कट करून घेते मी ते। असे कट करून घ्यायचे दोन्ही पण पाव। आता गॅसवर मी तवा ठेवून दिलेला आहे, तर त्यावर टाकून देते तेल। तुम्ही बटर टाकलं तरी पण चालतं, मी तेल टाकून दिलेलं आहे। त्यावर टाकून देते थोडेसे जिरे, नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट, नंतर त्यामध्ये टाकून देते कांदा लसूण मसाला, नंतर थोडा कोल्हापुरी मसाला टाकून देते आणि पावभाजी मसाला पण यामध्ये टाकून देते थोडा। पावभाजी मसाला टाकाय अजिबातच विसरू नका। आता घेते करून मिक्स आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ यामध्ये, नंतर थोडा कोल्हापुरी मसाला टाकून देते आणि पावभाजी मसाला पण यामध्ये टाकून देते थोडा। पावभाजी मसाला टाकाय अजिबातच विसरू नका। आता घेते करून मिक्स आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ यामध्ये, नंतर टाकून देते आपण काप करून घेतलेले अंडे। अंडे फ्राय करून घ्यायचे आता। इथं अंडे असे फ्राय करून घेतलेले आहेत। आता अंडे प्लेटमध्ये काढून घेते। परत त्यावर थोडंसं तेल टाकून देते, नंतर पाव भाजून घेते यावर। आता पाव भाजून पण घेतलेला आहे। पाव भाजून घेतल्याच्या नंतर त्यावर टाकून देते बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, फ्राय केलेले अंडे यामध्ये ठेवून देते आणि परत पाव भाजून घेते। दोन्ही साइडनं पाव भाजून तयार झालेला आहे। आता प्लेटमध्ये घेते पावला काढून। इथे दोन्ही पण पाव भाजून तयार आहेत। आता यांना प्लेटमध्ये काढून घेते मी। आता इथे पाव प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत। इथे तयार आहे आपल्या खाण्यासाठी असा अंडा पाव। कशी वाटली अंडा पावची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा।